बीड मधील जयंती नदीच्या काठावर वसलेली अंबेजोगाई नगरी मार्गशीर्ष महिन्यात अगदी गजबजलेली असते, ज्याचं कारण आहे देवी योगेश्वरी। बीड मधील ही देवी कोकणातील अनेक कुटुंबियांची कुलदैवता आहे। म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यात कोकण व मराठवाडा यांचा संबंध जोडणारी ही देवी योगेश्वरी कोण आहे आणि बीड मधील ही योगेश्वरी देवी कोकणातील कुटुंबियांची कुलदैवता कशी काय ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठावर वसलेलं एक गाव म्हणजे अंबाजोगाई। याच भूमीत देवी योगेश्वरी निवास करते। योगेश्वरी हे साक्षात आदी माया आदी शक्तीने घेतलेले रूप असून ही देवी अंबाजोगाई येथे वास्तव्यास आहे। योगिनीमध्ये प्रमुख किंवा योगिनींच्यावर अधिपत्य करणारी देवता ती योगेश्वरी होय। याप्रमाणेच योग साधनेला प्राधान्य देणारी देवी म्हणून योगेश्वरी नाव प्रचारात आलं असावं असं सांगितलं जातं। विशेषतः कोकणस्थ लोकांची ती कुलस्वामिनी आहे। त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी, गोवा इत्यादी दूरदूरच्या ठिकाणांहून देखील कोकणस्थ कुटुंब भक्तिभावाने तिच्या दर्शनास येत असतात। देवी योगेश्वरीच्या अवतारामागे एक पौराणिक कथा सांगितली जाते। दांतसूर नावाच्या एका राक्षसाने प्रचंड हैदोस माजवला होता। याच असुराचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले आणि दांतसुराचा वध केला। दांतसुराचा वध केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली, म्हणून या जागेस अंबाजोगाई असे नाव प्रचलित झाल्याचं सांगण्यात येतं। तर दांतसुराचा वध केला म्हणून ही देवी दांतसूर मर्दिनी या नावाने देखील ओळखली जाते। शेंदूर लेपन केलेली तांदळा स्वरूपातील ही योगेश्वरी देवी कुमारिका असल्याचं सांगितलं जातं। एका दंत कथेनुसार परळीच्या वैजनाथांचा योगेश्वरीशी विवाह निश्चित करण्यात आला होता। या विवाहासाठी कोकणातून देवी आणि बाकीची वऱ्हाडी मंडळी परळीला निघाले, पण ठरलेल्या लग्नाच्या मुहूर्तावर ते पोहोचू शकले नाहीत आणि अखेर मुहूर्त टळून गेला। लग्नाचा शुभ मुहूर्त टळून गेल्याने योगेश्वरी देवीचा विवाह झाला नाही। यामुळे योगेश्वरी देवी कुमारिकाच राहिली आणि परत कोकणात न जाता देवी ज्या ठिकाणी राहिली ते म्हणजे आजचे अंबाजोगाई। तर बीडच्या भूमीत निवास करणारी ही देवी कोकणातील अनेक चित्पावन ब्राह्मणांची व कोकणस्थ कुटुंबांची कुलदैवता आहे। कोकण भूमीची निर्मिती केल्यावर भगवान परशुरामांनी त्या भूमीवर वास्तव्य करण्यासाठी काही कुटुंबे कोकणात नेली होती। तेथील समुद्र किनाऱ्यावर अर्धमृत अवस्थेत पडलेल्या 14 व्यक्तींना परशुरामांनी संजीवनी दिली। तर या 14 व्यक्तींचा विवाह करण्यासाठी भगवान परशुरामांनी अंबाजोगाई मधील कन्या वधू म्हणून निवडल्या आणि त्या वधू म्हणून नेण्यासाठी देवी योगेश्वरीने भगवान परशुराम यांना एक अट घातली। या मुलींचा विवाह होईल त्या कुलाची योगेश्वरी ही कुलदेवता असेल अशी अट ती होती। तर त्या अटीप्रमाणे ज्यांच्याशी या मुलींचा विवाह झाला ती मुले कोकणातील असल्याने कोकणातील बहुतांश कुटुंबांची देवी योगेश्वरी ही कुलदेवता आहे। तर तुम्ही कधी देवी योगेश्वरीचे दर्शन घेतले आहे का? तुम्हाला योगेश्वरी देवीची ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।